ते ते असं म्हणतात. आणि तुम्हाला त्याच्यावर त्यांचं पुस्तक त्यांनी असं म्हटलं आहे की मी अनेकांना मार्गदर्शन करतो, अनेकांना हात बघून मार्गदर्शन करतो, प्रोत्साहन देतो, विश्वास देतो. सर्व लोकांच्या दुःखाशी समरस होऊन मी त्यांना सल्ला देऊ शकतो. याच्यावरून त्याचं मी आता म्हटलं, जो माणूस म्हणून एक जो स्वभाव आहे तो आपल्याला दिसतो. पुढचं त्यांचं एक वाक्य आहे बघा. कोणताही माणूस माझ्याकडे येतो तेव्हा त्याच्या मनात शिरावैसे मला वाटते. मी नेहमी सारखं म्हणतो की पटवर्धनामध्ये एक हस्तसामुग्रिक जसा आहे तसा एक सायकोलॉजिस्ट आहे. त्याला तुमच्या मनाचं, तुमच्या मनाचे व्यवहार, तुमची सुखदुःख तुम्ही का निर्माण करता, कशी निर्माण करता, त्यांना तुम्ही भिडता कसे, त्याच्यापासून तुम्ही पळण्याचा प्रयत्न करणार कसे, हा असा जो तरातरांचा गुंतागुंतीचा माणूस आहे तो जाणून घेण्यामध्ये पटवर्धनांना अत्यंत तरल असं बौद्धिक कुतूहल जे आहे ते पटवर्धनांकडे. मी गेली कित्येक वर्ष त्यांना ओळखतो आणि याची मला जाणीव झालेली आहे. ते त्यांनी म्हटलं, त्यांच्या मनात मला शिरावं असं वाटतं. मुळात, हे वाक्य फार त्यांचं सुंदर आहे, मुळात माणसाच्या जीवनाविषयी मला अतिशय कुतूहल आहे. पुष्कळचे हात पाहणारे आणि ज्योतिष पाहणारे त्यांना इथे काय फार ते त्याचं कुतूहल वगैरे जीवनाविषयी वाटत नाही. जीवनामधलं जी ऱ्हस्व की दीर्घ हेही त्यांना पुष्कळ वेळा सांगता येणार नाही. पण त्यांच्या सगळ्या पुस्तकामध्ये आणि ते माणसाचा हात बघत असतात तेव्हा मी आपल्याला सांगितलं की त्यांच्यामध्ये एक सायकॉलॉजिस्ट असतो ज्याला हू वॉन्ट्स टू अंडरस्टँड ह्युमन माइंड, हे माणसाचं मन, त्याचे गुंतागुंतीचे व्यवहार समजून घेणारा एक विजय पटवर्धन आहे. आणि त्याचा हात बघून त्याचं भविष्य सांगणारा काय जे येईल ते असा एक विजय पटवर्धन आहे. त्यांना या दोन प्रकारच्या मी सांगितलं त्याप्रमाणे शक्ती आहेत. एक अंतःप्रेरणा आणि एक अंतःप्रेरणा तर आहे आणि एक अतिंद्रिय अशी एक शक्ती आहे त्यांना. त्याला त्यांना अमुक बघितल्यानंतर हात बघण्याचंही नुसतं मी सांगतो निमित्त असतं. त्या निमित्तामुळे त्यांना आतून त्यांची जी अतिंद्रिय शक्ती जागी होते आणि त्यांना माणूस आत बाहेरून असा दिसावा लागतो, दिसू लागतो. आणि इतकं सगळं करूनसुद्धा आज मला मोठा आनंद होतो आहे की माझ्या हातावरची रेषा पाहून तुम्ही माझ्या पुस्तकाचं प्रकाशन कराल आणि भाषण कराल असं त्यांनी सांगितलेलं नव्हतं. तरीसुद्धा आज मी मोठ्या त्यांच्या प्रेमाने इथे आलो. आणि असंच त्यांच्या हातून नुसतं भविष्य हा त्यांचा हात बघणं हा त्यांचा व्यवसायच आहे, तो बघतच राहणार. पण माणसाविषयी त्यांची इतकी माणसं 70,000 आत माझ्या, त्यांना मी सांगितलं सायकेट्रिक त्यांचं कुतूहल असल्यामुळे ते सारखा माणूस समजून घेतात. ही माणसं जी तुम्हाला भेटतात त्यांच्याविषयी सुखदुःख कशी निर्माण करतात, काय होतात, टू अंडरस्टँड मॅन, हे जे आहे हे तुमच्याकडे शक्ती आहे. तुमच्या त्या लेखनावरून मला कळते ही अधिक विकसित तुमची हो असं, आणि ती होईल अशी तुमचा हात न बघता मी सांगतो आणि तसं होवो असा मी तुम्हाला आशीर्वाद देतो.